नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण टेस्टी, क्रिस्पी आणि हेल्दी अशी डिश बनवणार आहोत, तेही फक्त बटाट्याचा वापर करून। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, फार टेस्टी आणि हेल्दी असते, शिवाय मिनिटात बनवून तयार होते। आपण केव्हाही याला खाऊ शकतो आणि उपवासालाही चालते, त्याच्यामुळे ही झटपट बनणारी रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी बटाटे लागणार आहेत। आपण 4 ते 5 बटाटे घेतलेले आहे येथे। ह्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहे एक एक करून। या पद्धतीने साल नाही काढले तरी सुद्धा चालू शकेल। आता हे साइडला ठेवून देऊया। हे बघा, सर्व बटाटे आपले साल काढून झालेले आहे। आता किसणीच्या साहाय्याने आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। थंबनेल बघून आपल्याला कळालंच असेल आपण कुठला पदार्थ करणार आहोत ते। झटपट बनवून तयार होतो। बटाटा हा सर्वांच्या आवडीचा असल्यामुळे हा नक्की ट्राय करायला हरकत नाही। आता सर्व बटाटा आपण बारीक करून झालेला आहे। याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। फारही याला धुवायचं नाहीये, फक्त एक ग्लासभर पाण्याने आपण याला धुवून घेतलेला आहे। आता यामधलं पाणी अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। हे बघा, हा आपला बटाटा तयार आहे। आता एक प्लेट बटाटा आपला तयार झालेला आहे बारीक करून। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण। अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मी येथे 4 बटाट्यांसाठी। आता तिखट आपण यामध्ये हिरवी मिरची बारीक करून टाकली तरी सुद्धा चालू शकेल, परंतु मी येथे चिली फ्लेक्स टाकलेला आहे अर्धा चमचा। आपल्या आवडीनुसार आपण तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी येथे। शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तवा आपण गरम करून घेणार आहोत। तव्याला असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी। आता साजूक तूप लावून झालं की आपण हे जे बटाटेचं मिक्सचर तयार केलेलं आहे हे थालीपीठ सारखं पसरवून द्यायचं आहे। छान असं तव्यावरच थापून घ्यायचं आहे, गोल करून घ्यायचं आहे छान असं, आणि थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे याचे तुकडे पडत नाही। आणि मंद आचेवर आपण छान याला खरपूस गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने याला छान असं गोल करून घेऊया आपण। एकदम कमीत कमी पदार्थांमध्ये तयार होणारा ही डिश नक्की ट्राय करा रेसिपी। आणि याच्यात बटाटा आणि शेंगदाणा असल्यामुळे हा उपवासालाही चालतो, त्यामुळे साबुदाणा खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही डिश नक्की ट्राय करायला हरकत नाही। हे बघा, झाकण ठेवून घेतलं आपण 2 ते 3 मिनिटं। आता याला पलटवून घेणार आहोत आपण। दुसऱ्या साइडनी सुद्धा छान आपण याला 3 ते 4 मिनिटं असं मंद आचेवर खरपूस भाजून घेणार आहोत। हे बघा, किती छान असा कलर आलेला आहे याला, गोल्डन। आता दुसऱ्या साइडने सुद्धा आपण याला भाजून घेऊया। मंद आचेवर ठेवायचं आहे हे, म्हणजे जळण्याची शक्यता कमी असते। जळालं तर याची टेस्ट खराब होण्याची शक्यता असते। हे बघा, आपलं हे बटाट्याचं थालीपीठ झटपट बनवून तयार झालेलं आहे। साजूक तूप सोडून घेतलेलं आहे मी साइडला। साजूक तुपामुळे याची टेस्ट आणि सुगंध दोन्ही फार छान येतो। हे बघा, आपलं हे बटाट्याचं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे। किती झटपट बनवून तयार झालं आहे। नक्की ट्राय करा ही स्वादिष्ट अशी रेसिपी। कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।